पूर्वीच्या काळात जमिनीखाली पाणी शोधण्यासाठी ना मशीन होती ना टेक्नॉलॉजी. लोक वापरायचे पारंपरिक पद्धती. गावातले अनुभवी लोक वाय शेपची लाकडी काठी किंवा तांब्याचे रॉड हातात घेऊन जमिनीवर हळूहळू चालायचे. जिथे जमिनीखाली पाणी असतं तिथे काठी अचानक खाली झुकते किंवा रॉड हलायला लागतात असं मानलं जायचं. पण एवढंच नाही, काही ठिकाणी लोक नारळ वापरूनही पाणी शोधायचे. हातावर सरळ नारळ ठेवून ते जमिनीवर चालायचे आणि ज्या जागी पाणी असतं असं मानलं जायचं तिथे नारळ आपोआप फिरतो किंवा उभा राहतो. त्याचबरोबर लोक आसपासची चिन्हही पाहायचे. विशिष्ट झाडं, हिरवळ, मातीचा रंग किंवा उन्हाळ्यातली ओलसर राहणारी जमीन या अनुभवाच्या आधारावर विहिरी आणि बोअरवेल खोदल्या जायच्या. पण आज सायन्स खूप पुढे गेला आहे. आता वापरली जाते रेझिस्टिव्हिटी मशीन. ही मशीन जमिनीत हलका इलेक्ट्रिक करंट पाठवते आणि मोजते जमिनीचा रेझिस्टन्स. कोरडी जमीन इलेक्ट्रिसिटीला जास्त विरोध करते, पण पाण्याने भरलेली जमीन करंट सहज पास करते. मशीन रीडिंग्सचा ग्राफ तयार करते आणि अचूक सांगते की पाणी किती खोलवर आहे. म्हणजेच अंदाज नाही तर पूर्ण सायंटिफिक कॅल्क्युलेशन. पूर्वी अनुभव आणि श्रद्धांवर पाणी सापडायचं, पण आज सायन्स ते अचूक सिद्ध करतं.